जवळचे होते म्हणजे काय मला चिटकून बसत होता का काय जवळचे? ते काही राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सभासद होते. आपला काहीतरी गैरसमज झालेला आहे. ज्यावेळेस ज्यांचं सरकार असतं त्यावेळेस अशी लोक ज्यांना स्वतःचं काम करायचे असतात ते दाखवत असतात. तुम्ही पुण्यामध्ये किती नावं अशी दाखवू की ते ज्यांचं सरकार असतं त्यांच्या बाहेर उभे असतात किंवा तिथं जाऊन त्यांची कामं करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्याला आपण मराठीमध्ये धंदेवाईक माणसं म्हणतो, त्यातला प्रकार आहे. पण माझ्या जवळचे वगैरे काही नव्हतं. ज्यावेळेस ते अपक्ष निवडून आले त्यावेळेस केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. पृथ्वीराज चव्हाण साहेबांना इथं आणलं बालेवाडीचं, तिथं भला मोठा कार्यक्रम केला. बालेवाडीनं मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांना म्हटलं, साहेब आपण माहिती घेतली का सगळी व्यवस्थित काय गुन्हाकरता चाललाय काय? तेवढ्या एक खासदार मला मिळतोय, खासदार म्हटलं खासदार मिळतोय पण तो कसा मिळतोय काय मिळतोय ते जरा तपासा. पण ते गेले, झाला कार्यक्रम. ज्यावेळेस मनमोहन सिंगांचं सरकार गेलं आणि मोदी साहेबांचं सरकार आलं की त्यावेळेस हे त्यांचे झाले सहयोगी. पेपरला पहिल्या पानावर. आणि मी आज सांगतो, मोदी साहेब काही कायमचं वर्षानुवर्ष पंतप्रधान राहणार नाही. ज्यावेळेस मोदी साहेबांचं पुढे सरकार जाईल आणि ज्या पंतप्रधानांचं सरकार येईल त्यावेळेस त्यांची मुदत संपलेली नसेल तर ही व्यक्ती त्यांची